आता इकडे इकडे चालवायचं चालू. नमस्कार. प्रोजेक्ट असो 1 फेब्रुवारी 1962 रोजी संचालनालय लेखा व कोषागारे ची स्थापना करण्यात आली. लेखा व कोषागारे संचालनालयाच्या अधिपत्याखाली एक अधिदान व लेखा कार्यालय, एक आभासी कोषागार कार्यालय, तसेच विभागीय स्तरावर 6 विभागीय संचालक कार्यालय, त्यानंतर जिल्हा स्तरावर 34 जिल्हा कोषागार कार्यालय, तसेच तालुका स्तरावर 323 उपकोषागार कार्यालय यांच्यामार्फत वित्त विभागाचे लेखांकनाचे कार्य चालते. या लेखांकनाचे कार्य करत असताना आम्हाला माननीय संचालिका दीपा देशपांडे मॅडम, तसेच छत्रपती संभाजीनगरच्या सहसंचालिका माननीय रेहाना काझी मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. त्या मार्गदर्शनाच्या जोरावर आम्ही आज आपणा सर्वांसाठी नियुक्ती ते निवृत्ती, जसा आपला जीवन प्रवास असतो त्याप्रमाणे शासकीय सेवेचा देखील एक प्रवास आहे. तो आहे नियुक्ती ते निवृत्तीपर्यंत, आणि त्याचे सादरीकरण करणार आहेत मी स्वतः, बाबासाहेब गाडे, उपकोषाधिकारी कळंब, आणि माझ्यासोबत आहेत माझे सर्व कोषागार कार्यालयाचे सहकारी वर्ग. त्यांचा पात्र परिचय हा ओघाने त्या शाखाने मी तुम्हाला करून देत जाईन. नमस्कार. तर IFMS ही इंटिग्रेटेड फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम जी महाकोश आज्ञावली अंतर्गत आहे, त्यामध्ये NPS, सेवार, निवृत्तीवेतन वाहिनी, बिल पोर्टल, कोचवाहिनी, अर्थवाहिनी अशा विविध आज्ञावलींचा समावेश होतो. त्यापैकी काही विशिष्ट आज्ञावली आपण आज येथे पाहणार आहोत. यातील या नियुक्ती ते निवृत्तीच्या प्रवासातील पहिलं ठिकाण म्हणजे सुरुवातीची जी नियुक्ती आहे, आपल्याला फार आनंद होतो की आज आपल्याला शासकीय सेवेत स्थान मिळालं, नोकरी लागली, त्या आपण आनंदात असतो. आणि त्यानंतर आपल्याला जो प्रश्न सतावतो पहिला, तो म्हणजे आपल्या वेतनाचा. आणि त्या आपल्या मनातीलच, तुमच्या सर्वांच्या मनातील ज्या शंका किंवा प्रश्न आहेत ते घेऊन येत आहेत आमचे सहकारी श्री घुमे आणि श्री वाळे सर. सर येऊ. नमस्कार सर, आमच्याकडे सेवारबद्दल मला माहिती पाहिजे होती. आमच्या इथे नवीन कर्मचारी जॉईन झालेला आहे, तर त्याची सेवार तयार करण्याची काय प्रोसेस असेल किंवा काय कार्यपद्धती असेल? अशा नवीन कर्मचाऱ्याकरता प्रत्येक कार्यालयामध्ये सेवार्थला 2 लॉगिन असतात, एक असिस्टंट लॉगिन आणि एक DDO लॉगिन. सर्वप्रथम या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती गोळा करून घ्यायची, जसं की त्यांचं संपूर्ण नाव, त्यांचा संपूर्ण पत्ता, आधार नंबर, आधार नंबर आणि त्यांचं पॅन कार्ड नंबर. ही सगळी माहिती गोळा झाल्यानंतर सेवारच्या असिस्टंट लॉगिनमध्ये न्यू कॉन्फिगरेशन फॉर्म म्हणून एक टॅब असतो. त्या टॅबमध्ये ही सगळी माहिती भरली की ती फॉरवर्ड टू DDO करायची. DDO लॉगिनमध्ये एक फॉर्म तयार होतो, त्यांच्या 2 प्रती कोषागारात दाखल करायच्या, म्हणजे त्या कर्मचाऱ्यास सेवर्थ ID प्राप्त होईल. तर दुसरी शंका अशी होती की त्याचा CSRA फॉर्म आहे, त्या भरण्यासाठी काय करायला लागेल किंवा त्याची काय कार्यपद्धती असेल? एकदा सेवर्थ ID तयार झाली की मग त्या कर्मचाऱ्याचा प्राण नंबरसाठी DDO लॉगिनला तो फॉर्म तयार असतो. DDO लॉगिनला एक टॅब असतो, अपडेट CSR फॉर्म. एकदा अपडेट CSR फॉर्म झाला की तोच फॉर्म DDO लॉगिनमधून प्रिंट काढायचा, प्रिंट फॉर्म CSR म्हणून, आणि त्याच्या 2 प्रती कोषागारात दाखल करायच्या, म्हणजे त्या कर्मचाऱ्यास प्राण नंबर तयार होईल. ओके सर, धन्यवाद. अजून एक प्रश्न होता सर, की आमच्या जे कर्मचारी आहेत की त्यांची पेई स्लिप काढायची असते त्यांना, पण ते पेई स्लिप काढण्यासाठी काय प्रोसेस असेल? पेई स्लिपसाठी त्या कर्मचाऱ्यांचं सेवर्थ DDO लॉगिनमधून सर्वात प्रथम पासवर्ड रिसेट करून घ्यायचा, मग ती त्यांची वैयक्तिक लॉगिन तयार होते. एकदा वैयक्तिक लॉगिन तयार झाली की त्यामधून त्यांना आपले पे स्लिप तयार करता येते. पासवर्ड रिसेट केल्यानंतर त्यांना पे स्लिप काढ. ओके सर. सर, काही कर्मचारी यांचे इन्कम टॅक्स तर कपात होते, वर्षभरात किती वेतन मिळते त्याबद्दल त्याचा काही तपशील आपल्याला काढता येईल?
जसं की काही कर्मचाऱ्यांचं आहे बा इन्कम टॅक्स भरायचा असल्याने त्यांना वर्षभरात किती वेतन मिळते याबाबतची काही शाश्वती नसेल, मग त्याबद्दलचा तपशील आपल्याला कसं काढायचा आहे? प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी एक DDO लॉगिन मधून पेड रॉन रिपोर्ट नावाचा एक टॅब असतो. त्यामध्ये त्या कर्मचाऱ्याला पूर्ण वर्षभरात किती वेतन मिळाले, किती कपात झाली याचा तपशील असतो. त्यामधून ते रिपोर्टमधून इन्कम टॅक्ससाठी ते फायद्याचं ठरेल. ओके सर. सर, काही कर्मचाऱ्यांचं जे NPS रक्कम आहे, आमच्या काही कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात झालेली NPS रक्कम आहे, ती NPS रक्कम योग्यरित्या त्या NPS खाती जमा होते की नाही, हे याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल किंवा तो प्राण खाती जमा झालेली कशी होती आणि कशा पद्धतीने होती ती? जर कर्मचाऱ्याचे अंशदान 2005 ते 2015च्या काळातील असेल तर अशा कर्मचाऱ्यासाठी DCPS अंशदान हे सेवार्थमधून R3 रिपोर्ट्स नावाने एक रिपोर्ट तयार होतो. त्यामधून ते मिळतात. एखाद्या कर्मचाऱ्याचे मिसिंग क्रेडिट जरी असेल, मिसिंग क्रेडिट म्हणजे त्या महिन्याची जमा नसेल झालेले असेल तर ते पण त्या रिपोर्टमध्ये मेन्शन होतात. म्हणजे जे अंशदान 2015च्या नंतर आहे अशा कर्मचाऱ्याचे अंशदान प्राण नंबरवर पाहायला मिळतो आणि हे प्राण नंबर NSDL लॉगिनमधून काढता येतं. आता NSDL लॉगिनची पुढील माहिती आमचे सहकारी देतील. ओके, धन्यवाद सर. यांचे सेवाबद्दल तर माहिती आहे, माहिती थोडक्यात झाली आहे. मी NPS बद्दल सरांना भेटतो. धन्यवाद. तर सेवार्थ ID तयार झालेला आहे आणि आता नंतर तो कर्मचारी किंवा त्या शाखेचे जे कामकाज पाहतात ते कर्मचारी जातात NPS शाखेमध्ये, कारण NPS शाखेमध्ये त्याच्या पुढची कारवाई होणार आहे आणि ते NPS शाखेच्या कारवाईसाठी आपल्याला मार्गदर्शन करतील श्री सरनाईक व श्री वाळे सर. सर येऊ. नमस्कार. नमस्कार. काय वाळे सर, खूप दिवसांनी चक्कर मारली ट्रेझरीकडं, काय विशेष? काय सर, भरती झाली नाही, जॉईनिंग वगैरे काही नव्हत्या तर आपल्याकडे माझ्याकडे NPS आणि सेवार्थबद्दलची माहिती आहे तर ते थोडक्यात तेवढी काही माहिती नाही, तर म्हटलं तुमच्याकडून आढावा घ्यावा. तुमच्याकडून काय माहिती तर नवीन कर्मचारी रुजू झाला आहे सर, तर त्याबद्दल थोडंसं NPSची तुमची काय प्रोसिजर असेल, थोडक्यात माहिती आहे पण असं सविस्तर समजत नाही आहे काय करायचं, काय लॉगिन करू. सांगू ना. आता आमच्या सहकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलंच असेल DCPS ID साठी काय माहिती किंवा कुठून फॉर्म भरायचा, काय करायचं. त्या प्रकारे तुम्ही फॉर्म भरा आणि आमच्याकडे 2 प्रती त्या कर्मचाऱ्याचा रुजू अहवाल आणि त्याला जी ऑर्डर दिलेली आहे त्या पदाची ती जोडून आणि आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक डिटेल्स सोबत त्याचं सेल्फ अटेस्टेड करून सादर करा. तो फॉर्म 2 प्रती सादर करा. त्या फॉर्मवर त्या कर्मचाऱ्याची सही असते, तुमच्या DDOची साईन असते. एक कवरिंग लावून आमच्याकडे सादर केलं की DCPS क्रमांक तुम्हाला प्राप्त होईल. सर, मग त्याची वेतनाची रक्कम आहरित करता येईल का आपल्याला? नाही, इतक्यात त्याला एखादा DCPS नंबर मिळाल्यानंतर रक्कम नाही, म्हणजे त्याला वेतन नाही आहरित करता येणार. त्यासाठी तुम्हाला परत प्रांतचा फॉर्म भरावा लागेल आणि तो पण तुम्हाला DDO लेवलवर फॉर्म भरून आमच्याकडे सादर करावा लागेल. मग आमच्याकडे सादर केल्यानंतर आम्ही ऑथोराईज करणार. आम्ही ऑथोराईज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्याला 12 अंकी प्राण नंबर प्राप्त होईल आणि तो प्राण त्यांच्या सेवार्थच्या नावाच्या समोर सेवार्थ ID, DCPS ID आणि प्राण असं तिन्ही ज्यावेळी नावं तिन्ही गोष्टी अपडेट होतील त्याचवेळी तुम्ही त्याचं वेतन आहरित करू शकता. सर धन्यवाद. खरंच. आणि एक असा प्रश्न आहे सर की आमच्या कार्यालयाच्या आस्थापनावर काही कर्मचारी यांची NPS मधील पर्सनल डिटेल्स जे आहेत ती पर्सनल डिटेल्स आम्हाला अद्ययावत करायची आहे, तर त्याची काय प्रोसेस असेल? कसं आहे, आमचं डिपार्टमेंट फक्त कर्मचाऱ्यांची म्हणजे वेतनाचीच काळजी नाही तर सामाजिक काळजी पण कसं घेतो बघा. वेळोवेळी आम्ही कर्मचाऱ्यांना सांगतो, त्या DDOना सूचना देतो की तुमच्या पर्सनल डिटेल्स अपडेट करत जावा. तुमची पत्नी कोण आहे, कदाचित म्हणजे कोणी भरलेलं नसतं नाव, तुम्हाला मुलं किती आहेत, कधी भरलेलं नसतं. तर खरंच तुम्ही छान विचारलं. त्या अनुषंगाने आता अलीकडेच आम्ही सेवार्थमध्ये पण ही माहिती अपडेट करायचा GR काढलेला. आता प्राणमध्ये अपडेट करायचं असेल तर तुम्हाला गुगलमध्ये अनेक जर S2 एवढं जरी टाकलं, अनेक जर S2 फॉर्म, तर PDF फॉर्म एक जनरेट होतो आणि तो ऑथेंटिक आहे, PA पार्टीकरचा आहे फॉर्म. आणि त्या फॉर्मची प्रिंट काढा, त्या कर्मचाऱ्याला द्या. त्या कर्मचाऱ्याकडून जी माहिती त्याला अपडेट करायची आहे, म्हणजे त्याचं नाव असेल, पत्नीचं नाव असेल, वडिलांचं आईचं नाव असेल, डेट ऑफ बर्थ असेल किंवा त्याचा पर्सनल ॲड्रेस असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल ID असेल, या सर्व डिटेल्स किंवा बँक डिटेल्स असतील त्या सर्व खात्री करा आणि भरा. आणि मग तो फॉर्म परत तेवढ्यावरच नाही तर NSDL मार्फत तुम्हाला पण एक लॉगिन प्राप्त आहे, ते आम्ही ॲक्टिव्ह करून दिलेलं आहे, बरोबर आहे. तर त्या लॉगिनमध्ये पण ती माहिती त्याच्या प्राणला भरा आणि ती ज्यावेळी रिक्वेस्ट आमच्याकडे येईल त्याच्यानंतर आम्ही ते ऑथोराईज करू. मग त्याच्या प्राणला सर्व माहिती अपडेट झालेली दिसेल. ओके.
ओके सर. दुसरा प्रश्न असा आहे की आमच्या काही कर्मचारी आहेत किंवा आता कसं आहे NPS आहे तर त्यांची रक्कम होते त्या ठिकाणी तर त्यांना NPS ची रक्कम काढायची आहे तर त्यासाठी काय प्रोसिजर करावं लागेल? खूप चांगलं आहे की जसं GPF मधून GPFच्या कर्मचाऱ्यांना पैसे विड्रॉल करता येतात ना, तसं आपल्या कर्मचाऱ्यांना पण NPS मधून विड्रॉल करता येतात पैसे. हे शक्यतो कुणाला माहीतच नाही आहे. हां, तर आपल्याला सांगतो त्या कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या अंशदानातून 25%च रक्कम आहरित करता येते आणि पूर्ण सर्व्हिसमध्ये त्या कर्मचाऱ्याला फक्त 3 वेळाच करता येते. 3 पेक्षा जास्त करता येत नाही. हां, सर धन्यवाद. जर काही समस्या आली तर निश्चित पुन्हा मी तुम्हाला एकदा भेट देतो. निश्चित तुम्ही माहिती दिली त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. एवढ्या टाळ्या वाजवू नका, आणखी भरपूर मार्गदर्शन आम्ही करणार आहोत. तर आताच आपण बघितलं की सेवार्थ ID मिळाला, वेतन देयक तयार झाली, वेतन पण मिळालं, NPSचं कॉन्ट्रीब्युशन पण जमा होतं. त्यानंतर तुम्ही कुठेतरी दौऱ्याला जाताल, त्या दौऱ्याची प्रवास भत्त्याची देयकं तुम्हाला सादर करायची. दुर्दैवात तुमच्या कुटुंबातील कोणी आजारी पडलेलं असतात तर त्याची तुम्हाला वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देयकं सादर करायची असते किंवा तुम्ही कार्यालयीन कामकाजामध्ये जो काही खर्च केलेला असतो तो कार्यालयीन खर्चाची देयकं देखील तुम्हाला सादर करायची असते. यासाठी आपणाला बिल पोर्टलच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी किंवा तुमच्या मनातील ज्या समस्या आहेत त्या समस्या प्राथमिक स्वरूपात घेऊन येण्यासाठी येत आहेत श्री दांगड आणि श्री काळेकर. सर काय सर आपणच का सर नमस्कार. मी सिव्हिल हॉस्पिटलमधून आलो आहे सर. सर माझ्याकडे कार्यालयीन खर्च थँक्यू. माझ्याकडे कार्यालयीन खर्चाचा सर विभाग दिलेला आहे. कार्यालयीन खर्चामध्ये सर जी देयकं सादर करायची असतात ती बिल पोर्टल या प्रणालीमार्फत सादर करायची असतात एवढं मला सांगण्यात आलेलं आहे. परंतु सर ती बिल पोर्टल म्हणजे काय, ती प्रणाली काय आहे ती जरा मला थोडंसं मार्गदर्शन त्याबद्दल द्याल का? तर आमच्या लेखा व कोषागारे आणि महाराष्ट्र शासनानं एक बिल पोर्टल ही एक ऑनलाईन प्रणाली आणलेली आहे जिच्यामधनं तुम्ही वेतन देयकाव्यतिरिक्त सर्व प्रकारची देयके जसे की तुमचं प्रवास भत्ता किंवा मेडिकल बिल वगैरे अशा प्रकारचे बिलं तुम्ही त्यातनं सादर करू शकता सर. म्हणजे बिल पोर्टलमधून आपण सर वेतनाची बिलं नाही देत आहेत आपल्याला. त्याच्या व्यतिरिक्त आपण बाकी दुसरी कुठले म्हणलात तर कोणकोणती फक्त PA बिल आणि वैद्यकीय बिल एवढंच देता येतं का सर? नाही सर, यामधनं आणखी तुम्हाला कर्मचाऱ्याचे आपले कार्यालयीन खर्चाचे, कर्मचाऱ्याचा वैयक्तिक प्रवास भत्ता, मेडिकल बिल, GPF बिल अशा प्रकारची अनेक प्रकारची जी बिलं आहेत जी फक्त वेतन सोडून ती सर्व तुम्हाला बिल पोर्टल या प्रणालीतून सादर करता येऊ शकतात सर. म्हणजे रेग्युलर पगारपोट सोडून बाकीची सगळी देयकं आपण बिल पोर्टल या प्रणालीमधून अदा करू शकतो. सर मग याच्यामधलं समजा आम्हाला प्रवास भत्ताचं देयक जर सादर करायचं असेल तर त्याच्यासाठी सर बिल पोर्टल या प्रणालीमध्ये मला कुठल्या स्टेप वापरावं लागतील किंवा काय करावं लागेल याचं जरा सविस्तर थोडंसं माहिती सांगा. नक्कीच सांगू शकतो. जसं की आमच्या सर्व प्रणालीला 2 प्रकारची लॉग इन दिलेली आहेत पहा. पहिलं तर आहे ते असिस्टंट आणि दुसरं आहे ते अप्रुव्हल म्हणजे DDOचं. तर सुरुवातीला समजा तुम्हाला एखाद्या कर्मचाऱ्याचं आता तुम्ही जसं म्हणालात की बुवा मी मेडिकल कॉलेजच्या यातनं आलेलो तर तुमच्या कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळा बाहेर प्रवास वगैरे करावा लागतो. संबंधित कर्मचाऱ्यांनी येऊन तुम्हाला जर त्याचं मेडिकल बिलासोबत तुमची प्रवास दैनंदिनी सादर केली की मी इथे प्रवास केला तर त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला क्लेम एंट्री करावी लागेल. तो कुठून निघाला, कधी गेला, काय झाला हे सर्व तुम्ही त्या सिस्टममध्ये क्लेम एंट्री कराल. क्लेम एंट्री केल्यानंतर ऑटोमॅटिकली तो तुम्हाला त्या दिवशीचा DA वगैरे सर्व कॅल्क्युलेट करून देईल. परंतु आपण सर्व काम हे आर्थिक बाबीशीच करणार असल्यामुळे तुमच्या एकट्याच्या तर याच्यावरती हे करता येत नसल्यानं सदरील मंजूर झालेला तयार झालेला क्लेम हा तुम्हाला अप्रुव्हलसाठी DDOला पाठवावा लागेल. तो त्याला व्हेरीफाय करेल. जर तो योग्य असेल तो त्याला अप्रुव्हल देईल आणि तो क्लेम परत तुमच्याकडे वापस येईल आणि त्यानंतर तुम्ही ते तयार झालेलं देयक कोषागारात जाऊन सादर करू शकता. तर म्हणजे मला एखादं देयक सादर करायचं असेल कार्यालयीन खर्चाचं त्यासाठी मला DDO आणि असिस्टंट या दोन्हीचं लॉग इन ID आणि पासवर्ड असणं आवश्यक आहे. ओके सर. सर फार छान माहिती दिली. मला कार्यालयीन खर्च याबाबत काहीच कल्पना नव्हती, तुमच्यामुळे मला माहिती मिळाली. सर शेवटचा एक मला ऐकून होतं मी की ई-बिल प्रणाली म्हणून एक नवीन प्रणाली सुरू झालेली आहे तर त्याबद्दल आपणास माहीत असेल तर थोडं. तर आमच्या कोषागार कार्यालयानं काय केलेलं आहे की जी कमी जोखमीची जी देयकं आहेत जसं की ज्यांची वारंवारता आपल्याला नेहमी द्यावी लागते जसं की तुमचं लाईट बिल आहे, तुमचं पाणीपट्टीचं देयक आहे किंवा टेलिफोन बिल आहे. हे बिलं कसे आहेत की यात आपली जोखीम कमी आहे आणि आपल्याला वारंवार ही अदा करावी लागतात.
त्यामुळे ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची म्हणजेच पेपरलेस पद्धतीने सादर करण्याची एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. याद्वारे काय होणार की तुम्ही जे बिल सादर केलं आहे ते बिल तुमच्या मार्फत व्हिडिओ मार्फत आम्हाला ऑनलाईन पद्धतीने येणार आणि त्याच्यावरती ऑनलाईन पद्धतीने सर्व कारवाई करून पारित करणार आणि पारित झाल्यानंतर हेच बिल ऑनलाईन पद्धतीने आम्ही महालेखापाल कार्यालयाला लेखांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकणार सर. खूप चांगली माहिती सांगितली, धन्यवाद सर. अतिशय छान. तर आपण आतापर्यंत पाहत होता की कोषागारामार्फत खर्चाची विविध प्रकारची जी देयक आहेत ती पारित केली जातात. खर्चाचं लेखांकन केलं जातं. तर असं समजू नका की फक्त आम्ही खर्चच करतोय, आम्ही जमा पण करतोय. आम्ही शासकीय जे जमा रक्कम आहेत त्याचं लेखांकन देखील करतो आणि त्या जमा लेख्यांचं जे ग्रास सिस्टीम आपण ऑनलाईन पोर्टल तयार केलं आहे त्याबद्दल तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात सादरीकरण करण्यासाठी आहेत श्री शिंदे आणि श्री सरकडे. नमस्कार सर, मी ॲग्रिकल्चर ऑफिसमधून आलेलो आहे. आणि आमच्या ऑफिसमध्ये एका कर्मचाऱ्याचे वेतनामध्ये अतिप्रदान झालेलं आहे. तर ते अतिप्रदानाची रक्कम कोणत्या निधीला ऑनलाईन स्वरूपात भरायची त्याची माहिती घोषणा द्यायची. तर आपल्या सेवा महाकोश प्रणालीमध्ये विविध प्रकारचे प्रणाली आहेत. त्याच्यामध्ये बिल्स आहे, बिल पोर्टल आहे, ग्रॉस आहे, पेन्शन आहे, अर्थवाहिनी आहे, अशी विविध प्रकारच्या प्रणाली आहेत. त्यामध्ये आपल्याला तुम्ही काय म्हटलं की आपल्याला चलन भरायचे अतिप्रदान असेल त्यासाठी आपल्याला ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे. त्याचं नाव आहे ग्रास. त्याला गव्हर्नमेंट अकाउंट रिसिप्ट सिस्टम म्हणतात, तसेच मराठीमध्ये शासकीय जमा लेखा प्रणाली म्हणतात. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जे अतिप्रदान झालेलं आहे याचा लेखाशीर्ष माहीत असायला हवा. लेखाशीर्ष माहीत असायला, उदाहरणार्थ जसं की पेन्शन रिकव्हरी आहे तर तुम्हाला पेन्शन रिकव्हरी हे 0071मध्ये भरायची आहे. प्रोफेशनल टॅक्स आहे 0028मध्ये. अतिप्रदान वसुली आहे, तुम्ही अतिप्रदान वसुली म्हणत आहे. आता सदरील वसुली 0070 या लेखाशीर्षाखाली भरायची असते. तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जर भरायची असते तर ग्रास साईड ओपन केली, तुम्ही लॉग इन केली. त्यामध्ये पे विदाऊट रजिस्ट्रेशन असं ऑप्शन असते. तिथून लॉग इन केलं की सर्वप्रथम सर्व टॅब उपलब्ध होतात. त्यामध्ये तुमचा विभाग निवडायचा, कोणत्या विभागासाठी तुम्ही रिकव्हरी हे करत आहे. त्याच्यानंतर कार्यालय, नंतर कार्यालयाचे नाव, त्याच्यानंतर तुमचा जे लेखाशीर्षाला कपात करत आहे ते लेखाशीर्ष, जसं की आता तुम्ही सांगितलं अतिप्रदान 0070. तर त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि पुढची प्रोसेस म्हणजे ऑनलाईन पेमेंट करायची. अशा प्रकारे तुम्ही ते चलन भरून शासनाला जमा होते. त्यामुळे काय होते की शासनाला महसूल नोंदी अचूक होतात आणि वेळ आणि कागदपत्रे सुद्धा वाचतात. छान. आता जमा व खर्चाचं दोन्हीचं आपलं लेखांकनाची कार्यवाही पण झालेली आहे. त्यानंतर कर्मचारी हा वळतो तो नियुक्तीच्या प्रवासाकडे. जात असताना त्याला आवश्यकता असते सेवा पुस्तक पडताळणीची. आपल्या विविध टप्प्यावर जसं की कालबद्ध पदोन्नती असू द्या किंवा वेतन आयोग असू द्या, तेव्हा तुमची वेतन निश्चिती केली जाते. ती वेतन निश्चिती आता करण्यासाठी आपण एक ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून आहे, वेतनिका. आणि त्या वेतनिकाबद्दल आपल्याला माहिती देणार आहे श्री शिंदे व जाधव सर. नमस्ते सर, मी भूमी अभिलेख कार्यालयातून आलेलो आहे. मला वेतनिकाबद्दल थोडी माहिती मिळू शकते का? वेतनिका हे महाकोश जे आपली एकच मिशन म्हणले की हमारे पेंशन महाकोशवरती वेतनिका एक ऑनलाईन प्रणाली आहे. आणि एकच मिशन म्हणले की ना सर हमारी पेंशन वेतन निश्चिती आणि वेतन पडताळणीसाठी आपण वापरतो. एकच मिशन जुनी जेव्हा एखादा नवीन कर्मचारी नियुक्त होतो त्यावेळेस आपण त्याची वेतन निश्चिती वेतनिका प्रणालीमधून करतो ऑनलाईन, किंवा त्याचं प्रमोशन झालं तर त्याची वेतन निश्चिती आपण वेतनिका प्रणालीमधून ऑनलाईन करतो. ऑनलाईन स्वरूपात आपण वेतन निश्चिती केली तर अचूक वेतन निश्चिती त्याची करता येते. त्याच्यामध्ये काय एकच मिशन आणि त्यानंतर आपण वेतनिकामधून त्याचं सेवा पुस्तक जे आहे ते वेतन पडताळणीसाठी पाठवताना आपण वेतनिकामधून त्याचं सेवा पुस्तक ऑनलाईन स्वरूपात वेतन पडताळणी पथकाकडे पाठवतो. आणखीन एक प्रश्न आहे, वेतनिकेतून सेवा पुस्तक हे वेतन पडताळणीकडे पाठवणं आवश्यकच आहे का? त्याचा काय फायदा? हो, वेतनिकामधून सेवा पुस्तक पाठवणं आवश्यक आहे.
त्याशिवाय आपल्याला वेतन पडताळणी जी पथक आहे ते त्यांचं सेवा पुस्तक स्वीकारत नाही. आणि वेतन पडताळणी वेतनिकामधून केल्यानंतरच त्याचं सेवा पुस्तक आपले महापालिका कार्यालयाकडे पेन्शन केससाठी सादर केलं जातं. त्याशिवाय ते सादर करता येत नाही. धन्यवाद सर. आले आपलं. छान. आता आपलं सेवा पुस्तक देखील पडताळणी झालंय. आता पेन्शनचा प्रस्ताव. एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. नक्कीच आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीपूर्वी 6 महिन्यापूर्वी सांगतो की त्यानं त्याचे सर्व कागदपत्राची पूर्तता करून सेवा पुस्तक पडताळणी करून त्याचा जो निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव आहे तो मान्य महालेखापालांना सादर करावा, जो की आम्ही आता ऑनलाईन पद्धतीनेच पेन्शन केस आपल्याला सादर करता येते आणि ते ऑनलाईन मंजूर होऊन माननीय महालेखा कार्यालयाकडून जिल्हा कोषागाराकडे त्यांचा PPO हा देखील ऑनलाईन स्वरूपात प्राप्त होतो. तर आपल्या ज्या जिव्हाळीची जी मागणी आहे किंवा तुमच्या मनात ज्या गोष्टीबद्दल ज्यांना मिळाली आहे त्यांच्यासाठी देखील तेवढा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि ज्यांना नाही मिळाली पेन्शन त्यांच्यासाठी देखील तो तितकाच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्या ते थोडक्यात सादरीकरण आपण करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री क्षीरसागर आणि चाफेकरांड यांना. सायलेंट सायलेंट. एकच मिशन. रिटायर झाले तुम्ही, वाटत नाही तुमच्याकडे बघून 58 वर्ष झाले. बरं बरं. पुढची प्रोसेस म्हणजे तुम्हाला आता तुमच्या कार्यालयाकडे जाऊन तुमचे नोडूस फॉर्म तयार करावे लागतील. A, B, C आणि 42 ते ऑनलाईन अपलोड करावे लागतील आणि फिजिकली हार्ड कॉपी आमच्याकडे द्यावी लागेल. मग तुमची पेन्शन चालू होईल. कागदपत्र त्याच्यासाठी तुमचं सर्व्हिस बुक आहे आता पडताळून आलेलं, त्यानुसार त्यांनी नोटीस तयार करायचे आणि त्याच्यासोबत आधार, पॅन, पासबुकची छायांकित प्रत. तुम्हाला या कार्यालयाकडून अंशराशीकरण, उपदान आणि तुमची पेन्शन एवढे 3 लाभ मिळतील. नाही 22/5/2024च्या GR नुसार आपली ओळख पडताळणी आता ऑनलाईन आहे. पूर्ण प्रक्रिया तुमच्या कार्यालयाने फॉर्म्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष इथं ओळख पडताळणीसाठी हजर राहण्याची काहीही आवश्यकता नाही. हो, नक्की करता येईल. प्रोसेस काही नाही, फक्त तुम्ही ज्या बँकेतून पेन्शन घेत आहात तिथून एक NOC आणायची आणि एक तुमचा अर्ज आणि ज्या जिल्ह्यात पेन्शन ट्रान्सफर करायची तिथला व्यवस्थित तुमचा घरचा पत्ता. कुठले? हो, ही सगळे फॉर्म्स महाकोश.gov.in या आमच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत आणि तरी तुम्हाला तिथून जर मिळत नसेल, काढता येत नसेल तर कुठल्याही प्रकारचे फॉर्म या कोषागार कार्यालयात विनामूल्य दिले जातील. लगेच फॉर्म मिळतील. हो, बसता कशाला, लगेच घेऊन जा फॉर्म. वा 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 वा. एक माझा प्रश्न आहे बरं का, आमच्या मित्राचे वडील गेल्या महिन्यात वारलेले आहेत, तर त्यांची फॅमिली पेन्शनसाठी काय कारवाई करावी लागेल? आता तुमच्याकडे काय अवेलेबल आहे आता? ठीक आहे. मग कुठलंही अतिप्रदान होण्याआधी आपण ते मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे आधी त्यांची पेन्शन बंद करू. त्यानंतर मी तुम्हाला नमुना नंबर 12 देतो. तो 12 नंबर व्यवस्थित भरा. नाही समजलं तर माझ्याकडे घेऊन या, उरलेल्या गोष्टी मी भरून घेतो आणि आपण पेन्शन चालू करू टाकू. द्यायला पाहिजे. ऑफिसच्या अधिकाऱ्यांकडे कमी येते. खेळाडूच्या ह्याच्यामध्ये काढून द्यायला पाहिजे. वडील वारले होते आणि त्यांचा मुलगा विकलांग आहे, त्याला पेन्शन मिळू शकते का सर? विकलांग जरी असेल आणि पूर्णतः तो अवलंबून असेल तर त्यालाही पेन्शन मिळेल. आई वडील दोघंही गेल्यानंतर पेन्शन मिळेल. सर त्यांनी जे पत्नी त्यांचं अकाउंट काढावं लागेल का त्यांचे? कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेचं अकाउंट त्यांना काढावं लागेल. आपल्याकडे सगळ्या बँका मॅप केलेल्या आहेत सेवा प्रणालीमध्ये. त्यांनी कुठल्याही नॅशनल बँकेचं खातं जरी काढलं तरी चालेल. धन्यवाद. आता आपण जे पाहिलं निवृत्ती वेतन विषयक ज्या काही समस्या होत्या त्यांच्या मनातल्या त्याही केलेल्या आहेत आणि आपण निवृत्ती वेतनच्या ज्या समस्या होत्या
त्यासोबत एक गोष्टीचं देखील आपण हे केलं की आपलं जे रेकॉर्ड आहे ते आपण डिजिटायझेशनच्या स्वरूपात आणलेलं आहे आणि आपण PPO जे मोठ्या संख्येनं निवृत्तीवेतनधारक आहेत त्यांचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी आम्ही EPPOची संकल्पना राबवली, ई लायब्ररी. त्याचं थोडक्यात 2 शब्दात विवरण काळे सर करतील. बऱ्याच दिवसांनी आला काय सांगावं आणि आता पण पेन्शनचा PPOचा हे आला की तो कार्यभार पाहावा आला. तर ते EPPO GPO काहीतरी नवीन आलंय, पूर्वीसारखं नाही राहिलं म्हणे, त्याविषयी जरा मला माहिती सांगा. 22/5/2024च्या GR नुसार आता प्रत्येक PPO हा ऑनलाईन झालेला आहे. त्याचे प्रत्येक पेन्शन पेपर EPPO कम्युटेशन असं आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलवरही येत आहे की आणि सेवा प्रणालीमध्ये एनी टाईम तुमच्यासाठी तो रिपोर्ट आणि तो PPO अवेलेबल आहे. त्यासाठी आता फिजिकली कुठलीही प्रिंटिंग होत नाही, काही नाही. फिजिकली प्रिंटिंग होत नाही म्हटल्यावर तर शासनाचा बराचसा फायदा होत असेल. एक PPO प्रिंट करायला 158 रुपये खर्च येत होता आणि तोच PPO बाय पोस्ट पाठवण्यासाठी 105 रुपये खर्च येत होता. तर ही जून 2024 नंतर ही आपण जी अंमलबजावणी चालू केलेली आहे त्याच्यानुसार वार्षिक 48 लाख रुपये शासनाची बचत चालू झालेली आहे. आणि मला सगळ्यांना सांगण्यात आनंद होतोय की EPPO प्रणाली जी चालू केली त्याचं 21/2/2025ला राज्यस्तरीय जे बक्षीस वितरण होतं ते EPPOला टेक्नॉलॉजी सभामध्ये पहिलं बक्षीस मिळालेलं आहे राज्यस्तरावर. धन्यवाद. आपला जो नियुक्ती ते निवृत्ती हा जो प्रवास, शासकीय सेवेचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न करत असताना माझ्या सर्व सहकाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार. आणि सर्वप्रथम हे जे सादरीकरण करण्यासाठी आम्हाला मतदार यांनी नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठण नगरीत आम्हाला सादरीकरण करण्याची त्यांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानतो. आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला इतका वेळ सहन केलं त्याबद्दल तुमच्या सहनशक्तीचे देखील आभार मानतो. धन्यवाद.